हा 31 वर्षाचा भागवत जो स्वतःला खूप भाग्यवान समजत होता, पण त्याला कल्पना पण नव्हती की आज त्याच्यासोबत काय होणार होतं. दुपारचे 1:30 वाजले होते. तो आज गावची इलेक्ट्रिसिटी चेक करण्यासाठी गावच्या बाहेर जुन्या डीपी जवळ उभा होता. त्याला तिथे फ्यूज बॉक्समधून जळाल्याचा उग्र वास जाणवत होता. त्याला वाटलं फ्यूज उडाला असावा. या विचाराने तो फ्यूजला घट्ट धरून जोराने मागे वळतो आणि अचानक एक शॉर्ट सर्किटचा मोठा धमाका होतो. हा धमाका इतका मोठा होता की 500 मीटर दूर असलेल्या व्यक्तीला पण मागे वळून बघायला भाग पाडेल. आणि शेवटी असंच झालं. त्या धमाक्याने प्रोफेसरचं पण ध्यान वेधून घेतलं, जे आपल्या बंगल्याच्या दुसऱ्या मजलीच्या खिडकीतून सगळं काही स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते. ते तर 1 सेकंदासाठी चक्क हादरले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि तणाव आलेला साफ अघटित झालेलं सांगत होतं. धूर ओसरल्यानंतर प्रोफेसर जेव्हा खाली बघतात तेव्हा त्यांना जे दिसतं ते विज्ञानाच्या पलीकडचं होतं. कारण इतक्या मोठ्या धमाक्यानंतरही तो व्यक्ती अजूनही जिवंत उभा होता. मित्रांनो, अशा कितीतरी घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि तुम्ही असे पण काही लोक बघितले असतील जे दिसायला काळे सावळे रंगाचे असतात, पण त्यांना गोऱ्या रंगाच्या मुलापेक्षा जास्त सुंदर लाईफ पार्टनर मिळते. मग प्रश्न हा येतो की नेमकं भाग्यवान व्यक्तींना असं काय माहिती असतं ज्यामुळे हे युनिवर्स त्यांना अधिक भाग्यवान बनवतं? काय यांच्या मागे काही रहस्य दडलेलं आहे? तर याचं उत्तर हे 8 गुप्त गोष्टी आहेत जे भाग्यवान व्यक्ती फॉलो करतात. जर तुम्हाला आयुष्यात नेहमी भाग्याची साथ हवी असेल तर ह्या 8 गुप्त गोष्टी फॉलो करा. नंबर 1, स्वतःला भाग्यवान माना. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल. 1990 मध्ये इंग्लंडमधल्या एका प्रोफेसर रिचर्ड वाईजमॅनने एक एक्सपेरिमेंट केला होता. हे बघण्यासाठी की एक भाग्यवान व्यक्तीला सगळ्यात जास्त काय नशीबवान बनवतं. यासाठी त्यांनी 400 लोकांना बोलावलं. त्यामध्ये 2 प्रकारचे लोक होते. एक ते जे स्वतःला भाग्यवान समजत होते, दुसरे जे स्वतःला दुर्दैवी भाग्यहीन समजत होते. अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे त्यांनी लाईफ स्ट्रगल्स, रिलेशनशिप, यश, शांती अशा सर्व गोष्टींचा ट्रॅक रेकॉर्ड काही वर्षापर्यंत चेक केला. तर त्यामध्ये एक कॉमन गोष्ट निघाली की जे लोक स्वतःला भाग्यवान समजत होते ते लाईफमध्ये 99% गोष्टीमध्ये जास्त यशस्वी ठरले. इतकंच नाही तर त्यांनी विपरीत परिस्थितीतही चांगलं परफॉर्म केलं. पण दुसरीकडे जे लोक स्वतःला दुर्दैवी भाग्यहीन समजत होते त्यांच्यामध्ये हे 2 तथ्य बघायला मिळाले, ते पण नेगेटिव्ह. नंबर 1, ते लाईफमध्ये ॲव्हरेज म्हणून राहिले, काही खास करू शकले नाही. नंबर 2, याउलट त्यांच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी चांगल्या व्हायला पाहिजे होत्या त्यात पण ते दुर्दैवी निघाले. आणि याचं कारण एकच होतं, स्वतःला भाग्यहीन समजणं. मित्रांनो, इथं सगळ्यात शॉकिंग गोष्ट ही आहे की जेव्हा आपण स्वतःला भाग्यवान समजतो तेव्हा आपल्यासोबत चांगल्या चांगल्या गोष्टी व्हायला लागतात आणि हे सायकोलॉजिकली सिद्ध झालेलं आहे. नंबर 2, अंतर्मनाचा आवाज ऐका. ही दुसरी पॉवर आहे जी भाग्यवान लोकांना विशेष खास करून धोका होण्यापासून वाचवतो. मित्रांनो, ह्या जगात खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण मेंदूद्वारे किंवा कॅल्क्युलेटरद्वारे कॅल्क्युलेट करू शकतो. पण आपण अशा गोष्टीचं कॅल्क्युलेशन नाही करू शकत ज्या गोष्टी सायन्सच्या पलीकडच्या आहेत. अर्थात अशा गोष्टी ज्या आपल्याला माहीतच नसतात, जसं उद्या काय होणार आहे, हे अशा सायन्सच्या पलीकडच्या अनएक्सपेक्टेड गोष्टी आहेत. त्याचं कॅल्क्युलेशन फक्त आपलं अंतर्मन करू शकतं, ज्याला आपण इंट्युशन किंवा गट फिलिंग म्हणतो. आणि ही अशी गुप्त पॉवर आहे जी फ्युचरमधली वाईट किंवा चांगली घटना घडायच्या आधीच तुम्हाला रहस्यमय पद्धतीने संकेत देतं. कधी कधी तुमच्यासोबत असं झालंय का, तुम्ही कोणाला भेटायला किंवा काही कामामुळे एका ठिकाणी जात आहात आणि अचानक तुम्हाला जाणवतं की मला आज नाही जायला पाहिजे, काहीतरी वाईट होणार आहे असं तुम्हाला आधीच जाणवतं. जर मित्रांनो तुम्हाला असं काही जाणवत असेल तर त्याला टाळू नका. खास करून जर तुम्हाला एखादा मोठा निर्णय घेताना जर आतून अस्वस्थ वाटत असेल तर तिथे थांबणं योग्य ठरते. कारण हा अंतर्मनाचा आवाज आहे ज्याला भाग्यवान लोक कधीच दुर्लक्ष करत नाहीत. मित्रांनो, ही गुप्त पॉवर जर तुम्ही कधी ना कधी एक्सपिरियन्स केली असेल तर समजून जा, तुमच्यामध्ये भाग्यवान होण्याची खूप जास्त संभावना आहे. आता फक्त पुढील काही गोष्टी अधिक ध्यान देऊन ऐका, कारण तुम्ही पूर्णपणे भाग्यवान व्यक्ती होणार आहात. नंबर 3, कृतज्ञता व्यक्त करा. ही तिसरी क्वालिटी आहे जी भाग्यवान लोकांमध्ये असते. ते कधीही माझ्याकडे काय नाही आहे यावर फोकस करत नाहीत. ते फक्त यावर फोकस करतात की आता सध्या माझ्याकडे काय आहे. हाच विशेष गुण एक व्यक्तीला अधिक शांत आणि यशस्वी बनवतो. कल्पना करा की तुम्ही रस्त्याने गाडी चालवत आहात आणि अचानक तुम्हाला चक्कर आली आणि तुम्ही गाडीहून खाली पडलात. त्यात तुमचा एक उजवा हात खरचडला. तर तुम्ही याला असं म्हणू शकता, थँक्यू देवा, माझा फक्त हात खरचडला, हात फ्रॅक्चर नाही झाला, नाहीतर खूप वाईट झालं असतं. तर मित्रांनो,
मला सांगा, काय ही गोष्ट थँकफुल व्हासाठी पुरेसे नाही आहे? जर असेल तर लाईफमध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मनातली मनात थँकफुल आभारी व्हा. नंबर 4, संधी ओळखण्याची कला. मित्रांनो, भाग्यवान लोक संधी शोधत नाहीत, ते संधी ओळखतात. एक सामान्य माणसाला मोठ्या गोष्टीतही संधी वाटत नाही, पण भाग्यवान व्यक्तीला छोट्या गोष्टीतही मोठी संधी दिसते. मित्रांनो, एक भाग्यवान व्यक्ती आणि एक भाग्यहीन व्यक्तीमध्ये भलेही काही गोष्टी सेम असतील, पण एक गोष्ट 100% अलग असणार. ती म्हणजे कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्तीला ते कमी समजत नाहीत. जेव्हा भाग्यवान व्यक्तीला एक चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळते, तेव्हा ती सोडत नाही. त्याला माहिती असतं की एक सामान्यपेक्षा सामान्य माणसाची ही एक नेटवर्क असते. कोणताही माणूस ह्या जगात एकटा नसतो. त्याच्यासोबत त्याचे मित्र, त्याची ओळखीचे व्यक्ती असतात, ज्याच्यासोबत तो जगत असतो. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला चांगलं बोलता, तेव्हा तुमचा तो फक्त मित्र बनत नाही, तो त्याच्या सराउंडमधले सगळे मित्र, त्याचे ओळखीसुद्धा तुमचे मित्र होऊन जातात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा. काही लोक जे चांगल्या पोस्टवर आहेत किंवा त्यांनी एक बिझनेस टाकलाय, आता ते खूप पैसे कमवत आहेत. या सगळ्या मागे मित्र ओळखी आहेत, ज्यामुळे त्यांना सपोर्ट भेटतो एका नेटवर्क, एक कनेक्शनद्वारे. मित्रांनो, ही एक गोष्ट आहे जी त्यांना अधिक भाग्यवान बनवतात. आणि याच्याशी रिलेटेड आणखीन एक गोष्ट आहे. नंबर 5, सकारात्मक राहा. मित्रांनो, तुम्हाला हे नसेल माहीत की जेव्हा तुम्ही लोकांना एक छोटीशी स्माईल देता, तेव्हा लोकांना असं वाटतं की तुम्ही त्यांना लाईक करता. भलेही तुम्ही एक स्माईल एक लाईट फ्रेंडली म्हणून केली असेल, तरीसुद्धा त्यांना खूप स्पेशल वाटतं. आणि जेव्हा तुम्ही सकारात्मक बोलता, तेव्हा लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलतो. आणि अशा माणसाला हर कोणी पसंत करायला लागतं. तुमच्याशी हात जोडवायला, मित्र बनवायला नेहमी तयार राहतात. कारण तुमचं भाग्य फक्त तुमच्या मेहनतीनंच उजळत नाही, तर ते लोकांच्या माध्यमातूनही उजळतं. तर मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की एक मित्र बनवणं म्हणजे 100 लोकांचं नेटवर्क तुमच्या हातात असल्यासारखं आहे. म्हणून नेहमी छोटीशी स्माईल ठेवून सकारात्मक शब्दाने बोला. मित्रांनो, दिसायला ही गोष्ट छोटी वाटते, पण याचा इम्पॅक्ट खूप मोठा होतो. नंबर 6, वर्तमानात जागृत राहा. भाग्य हे कधीही भूतकाळात किंवा भविष्यात येत नाही, ते फक्त आताच्या क्षणात असतं. जेव्हा तुम्ही पूर्णपणे वर्तमानात असता, तेव्हा तुम्ही छोट्या छोट्या लकी मोमेंट्स पकडू शकता, जे इतर लोक चुकवतात. बहुतांश लोक आयुष्य ऑटो पायलट मोडमध्ये जगतात. खाताना मनात उद्याची चिंता, चालताना कालचा राग आणि कोणाशी बोलताना दुसऱ्या गोष्टींचा विचार. त्यामुळे त्यांच्याकडे भाग्य येऊनही ते त्यांना जाणवतच नाही. पण जेव्हा तुम्ही वर्तमानात जागृत राहता, तेव्हा तुमची अंतर्बाह्य जाणीव इतकी तीव्र होते की तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यातूनही संधी दिसते. एखाद्या छोट्या घटनेतून नवीन आयडिया येते किंवा एखाद्या साध्या क्षणात अचानक आनंदाची लहर येते. उदाहरण, तुम्ही एखाद्या चहाच्या दुकानात फोनमध्ये गुंग होऊन बसला आहात. तुमच्याजवळ बसलेला माणूस काहीतरी बोलतंय, पण तुम्हाला ऐकूच जात नाहीये. तो माणूस तुमच्या क्षेत्रातील एखादा मोठा व्यक्ती असू शकतो, पण तुम्ही वर्तमानात नव्हते म्हणून संधी निसटली. जो व्यक्ती जितका प्रेझेंटमध्ये अवेअर, जागृत असतो, तो तितकाच लकी मोमेंट्सला पकडतो. पण त्यासाठी दिमागला जिवंत करावं लागतं, त्याला जागं करावं लागतं. यासाठी नंबर 7 ऐका. नंबर 7, नवीन न्यूरॉन्स बनवा. आपल्यापैकी 90% लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण एकच पॅटर्नमध्ये हालचाल करत असतो. तेच रस्ता, तेच काम, तेच लोक, तेच मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण रोज तेच तेच करतो, तेव्हा आपला मेंदू सुस्तावतो. त्याला नवीन काही शिकण्याची गरज उरत नाही. जर तुमचं आयुष्य एका वर्तुळासारखं फिरत असेल, तर त्यात नवीन संधीचा शिरकाव होणार कुठून? भाग्यवान लोक जाणीवपूर्वक हे वर्तुळ तोडतात. याला पॅटर्न इंटरप्ट असं म्हणतात. समजा त्याऐवजी जर तुम्ही रोज कामाला जाताना रस्ता बदललात, तर तुमच्या मेंदूला अधिक सतर्क राहावं लागतं. तुम्ही नवीन दुकानं पाहता, नवीन चेहरे पाहता. कदाचित त्याच नवीन रस्त्यावर तुम्हाला एखादी अशी जाहिरात दिसेल किंवा असा माणूस भेटेल, जो तुमच्या व्यवसायासाठी किंवा करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरेल. जेव्हा तुम्ही नवीन हॉटेलमध्ये जेवायला जाता, तेव्हा तुम्ही नवीन चव चाखता, नवीन संस्कृती अनुभवता. हे छोटे छोटे बदल तुमच्या मेंदूमध्ये नवीन न्यूरॉन्स तयार करतात, ज्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता विस्तारते. नशिबाशी संबंध, ज्याला आपण योगायोग म्हणतो, तो प्रत्यक्षात आपण घेतलेल्या नवीन निर्णयाचा परिणाम असतो. तुम्ही जेवढ्या जास्त नवीन गोष्टी कराल, तेवढ्या जास्त संधी तुमच्या समोर येतील. नंबर 8, नवीन प्रयोग करणे. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक वर्षानुवर्ष मेहनत करूनही एकाच ठिकाणी का अडकून पडतात आणि काही लोक अचानक येऊन काहीतरी नवीन करतात.
आणि त्याचं नशीब चमकतं. याचं साधं कारण आहे नवीन प्रयोग करणं. जर तुम्ही रोज तेच काम त्याच पद्धतीने रोज करत राहिला तर तुम्हाला मिळणारे रिझल्ट सुद्धा तेच मिळतील जे आतापर्यंत मिळत आलेत. नशीब म्हणजे लॉटरी नाही, तर नशीब म्हणजे नवीन गोष्टी ट्राय करण्याची हिंमत आहे. जेव्हा आपण नवीन गोष्टी प्रयोग करतो, तेव्हा आपण आपल्या नशिबाचा सरफेस एरिया वाढवत असतो. म्हणजेच आपण संधी मिळवण्याची शक्यता वाढवतो. जेव्हा तुम्ही ए सोडून बी प्लॅनवर काम करता, तेव्हाच तुम्हाला कळतं की तुमचं खरं नशीब कोणत्या दरवाजामागे दडलंय. प्रयोग करणं म्हणजे रिस्क घेणं नाही, तर प्रयोग करणं म्हणजे स्वतःला अपडेट करणं. मानसशास्त्र सांगतं की माणसाचा मेंदू नवीन गोष्टीकडे जास्त आकर्षित होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात प्रयोग करता, तेव्हा तुम्ही लोकांच्या मनात कुतूहल निर्माण करता. हेच कुतूहल तुम्हाला गर्दीतून वेगळं पाडतं. ज्याला लोक लकी म्हणतात, भाग्यवान म्हणतात. तो प्रत्यक्षात तो माणूस असतो ज्याने हार न मानता सर्वात जास्त ट्राय केलेले असतात. त्यामुळे आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आज असं नवीन काय केलंय जे मी काल केलं नव्हतं? लक्षात ठेवा, प्रयोगाशिवाय प्रगती नाही आणि प्रगतीशिवाय नशीब नाही. नशिबाचे दरवाजे उघडायचे असतील तर आधी जुन्या चाव्या फेकून द्या आणि नवीन कुलूप हाताळायला शिका. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि प्रयोगाला सुरुवात करा.